हॅलो. तर मी आता उभारून तुम्हाला दिसत असेल की मी कुठं आले आता. तर मी आले लातूरमध्ये. ह्यावेळेस तिथून निघताना पण व्हिडिओ घेतला नाही मी आणि आल्याच्या नंतर पण व्हिडिओ काहीच घेतला नाही. डायरेक्ट आताच व्हिडिओ घेते कारण मी आले 5:30 वाजता आले इथं. आता संध्याकाळी लगेच आम्हाला 9:30च्या बसून जायचे पुण्याला. त्यामुळे मी आले. गावातून पण जाऊ शकत होते मी पुण्याला डायरेक्ट, पण आई वडील इथून निघणार होते त्यामुळे मी त्यांच्यासोबतच जाण्यासाठी आले मी, समूह आणि मी. आणि मध्ये तिचे मामा मामी आणि शिवानी हे खूप सारे देव करून आले होते. 4-5 दिवसाचा प्रवास होता त्यांचा पण. त्यामुळे मग मी आता समूहला घेऊन आले कारण मी आधीच सांगितलं होतं की एकतर त्या मामा मामी बरोबर जायचं नाही तर माझ्यासोबत. तर तिनं चूज केलं होतं मामा मामीला कारण तिला त्यांच्यासोबत जायचं होतं. त्यामुळे तर आता मी समूहला घेऊन आले. तर शिवानी घरीच आहे. निघताना व्हिडिओ काय घेतला नाही मी, डायरेक्ट इथं आल्यावरच आता व्हिडिओ घेते. कारण मला किती दिवस झाले असं लातूरून गेले, त्याला महिना पण झाला आहे का नाही अजून. तेव्हा शूट घेतलं मग आता अजून डबल तेच कशाला घेऊ, त्यामुळे नाही घेतलं. आणि हे बघा साडी साधीच घातली. तुम्हाला वाटत असेल की साडी तेच का घालते, पण ही साडी एवढी हलकी आहे ना, अंगावर आसून नसल्यासारखी खूप हलकी साडी आहे. मला आधीच ना जास्त जाड अशा साड्या नको वाटायला आता घालायला, त्यामुळे मी हीच साडी घातली. खूप विचार करते अशा साड्या घ्यावं पण घेणं काही होत नाही. त्यामुळे मग मी ही घातली. प्रवासामध्ये हलकंच चांगलं वाटतं म्हणून. तर असो, आम्हाला संध्याकाळी आता पुण्याला निघायचे. जेवण वगैरे राहिलं आहे अजून करायचं. आता जेवण करून निघतावच आता. भाऊ अजून आलेलं नाही आहे त्यामुळे थांबलात आम्ही जेवणाचं. तर आता जेवण केल्यावर निघू. आणि तिथे गेल्याच्यानंतर आता बरंच ठिकाणी कुठं जायचं आहे. तर तुम्हाला पण बोर झाला असेल प्रत्येक वेळेस घरातले व्हिडिओ बघून. त्यामुळे म्हणलं की चला आता थोडेसे जरा बाहेरचे व्हिडिओ घेऊ. त्यामुळे मी पण यावेळेस निघाले. तसं तर निघायचंच होतं मला व्हिडिओसाठी, असं काही नाही. कारण ह्या आधीवर मी कधी पुण्याला गेले नव्हते. आता फर्स्ट टाईम चालले. एकदा गेले होते पण तेव्हा सकाळी गेले आणि संध्याकाळी माघारी आले होते लगेचच. तेव्हा कुठं फिरणं वगैरे काही झालं नव्हतं. तर आता ह्यावेळेस चालले मी. तर चला मग तिथे गेल्याच्या नंतरचं तर मी पुढचं शेअर करेल तुमच्यासोबत, कारण खूप छान आहे बघण्यासारखं. जिथं चालले तिथलं ठिकाण तुम्हाला पण नक्की आवडेल. तर चला आता सकाळी पुण्याला गेल्याच्या नंतर भेटू आपण. वाटेने थोडंफार घेईल, सकाळी आपण तिथे गेल्यावर भेटू. आता चला मग आता आम्ही जेवण करतोय. आमच्या मला तो काय माहिती तुम्ही हो बाई, ती लेकरावांचं एक आहे. नाही तुम्ही म्हणलो बी नाही की जेवताना येणार आहे मी म्हणून, माझे बी नाही लक्षात. तर इथे ना आमची नाही काहीच तयारी होती आणि आमच्याच वहिनीला ना आमच्यासोबत यायचं होतं का नव्हतं मला माहिती पण नव्हतं. आणि त्या गावावरच होत्या खूप वेळ. मला वाटलं आता आम्ही चाललो आहे, भाऊ फक्त एकटा येणार आहे आम्हाला सोडवण्यासाठी स्टँडवर. वहिनी कशाला येतील असं वाटतं, त्यामुळे मी पण त्यांना चला म्हणले नाही. आणि नंतर मग भावाचा काय आमच्या जेवढी करत होता का, तर वहिनी घरी होती त्यासाठी. भाऊ आमचं थांबलाय. मी म्हणते हा का थांबलाय तर तो म्हणते हां वहिनी यायला लागली. मग नंतर आम्ही गेले आणि मग मी बोलत होते तोपर्यंत त्यांनी साडी वगैरे चेंज केली आणि नंतर आम्ही स्टँडवर आलो. आणि मग त्या लेकरं घेऊन माघारी गेल्या का, तर त्या तर आल्या नसत्या तर पोरं खूप रडले असते. तर बघा आता फायनली निघालो आम्ही, कारण गाडी बरोबर टायमाला आली होती. आम्हाला वाटतं थोडंसं उशिरा येईल पण नव्हतं तसं झालं, बरोबर टायमाला आली होती. तर तिथून आम्ही आलो इथं शिवाजी चौकामध्ये, कारण शिवाजी चौकातूनच एंट्री होते पुण्याला जाण्यासाठी. तर बघा आता आम्ही फायनली निघालो आहे आता. तिथून ना 11-11:30 वाजता जेवण वगैरे करायला, नाश्ता पाणी, कोणाला चहा वगैरे घ्यायचा असला तर त्यासाठी गाडी थांबते बाथरूमला वगैरे जाण्यासाठी. तर इथे ना एक कुत्रं होतं, इतकं छान होतं ना, आम्हाला आमच्या मनूची आठवण येत होती त्या कुत्र्याला बघून. त्यामुळे मग म्हणलं चला थोडंसं शूट करून घेऊ, कारण ते कुत्रं जे आहे ना ते खूप छान गुण करत होतं. कारण तिथं काम करणाऱ्या पोराने त्या कुत्र्याला 2-4 वेळेस बांधलं तरी तो जे म्हणजे कुत्रा आहे तर ते त्या टपरीवर चढायचा प्रयत्न करत होते त्या मालकाकडं. त्यामुळे मग गाडीतून बसल्या मग आमचं लक्ष गेलं. मला पण खूप भारी वाटलं, त्यामुळे मग मी थोडासा व्हिडिओ त्या कुत्र्याचा शूट करून घेतला होता. तर इथे बघा फायनली आम्ही सकाळी आता पुण्यामध्ये उतरलो आहे. तर इथून पण आमच्या बहिणीचं जे घर आहे तर ते खूप लांब होतं. तिथून आम्हाला 2 वाहनं बदलावे लागले. थोडंसं चलत जावं लागत होतं, पण काही हरकत नव्हतं कारण मी पण पहिल्यांदा आलो त्यामुळे मला पण काही एवढी माहिती नव्हती कुठून कसं जायचं काय जायचं. आई वडील खूप वेळेस येऊन गेले होते त्यामुळे त्यांना सगळी माहिती होती.
आणि मी काय मग त्यांच्या मागे 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 करत होते, कारण मला माहितीच नव्हतं काही. पहिल्यांदा आले होते. सारखं येत जात राहिलं ना तर माणसाला सगळं माहिती होतं. पण मी एकदा जे गावात गेले तर नंतर कुठं जाण्या येण्याचं माझं काही विषयच नसतो आणि मला घर पण सुटत नाही खरं म्हणलं तर. त्यामुळे मग मी कुठं जातच नाही. उगाचच गेलं की कशाला उगं खर्चा वगैरे होतो असं मला वाटतं. पण पुन्हा एक मन वाटतं की आपण फिरल्याशिवाय तरी कमवतो कशासाठी, आपण स्वतःसाठीच कमवतो पैसे असं वाटतं एक एकदा. त्यामुळे मग ह्यावेळेस विचार केला, म्हणलं चला काही करून ह्यावेळेस जायचंच. आणि बाळू पण आमचा खूप लांब जाणार होता कामाला, त्यामुळे मग त्याची पण भेट होईल म्हणून मग मी पण आले होते. आणि श्रावण महिना असल्यामुळं ना देवाचं दर्शन करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये देवदेव केलेलं चांगलं असतं, कारण हा पूर्ण महिना देवाचाच असतो. म्हणलं चला आईवडिलाच्या निमित्तानं आपलं पण देवदेव होतं, त्यामुळे मग मी आले होते इथं. तर फायनली आता इथून एक आम्ही बस पकडली, कारण त्या बसपासून मग निगडीला आम्ही उतरलो होतो, वल्लभनगरला उतरलो होतो आणि त्यातून निगडीला आलो आणि निगडीहून मग आमच्या बहिणीच्या घरापाशी आलो. कारण मला पुण्यातलं काहीच माहिती नाही, कुठलं कोणतं ठिकाण नाही. खूप वेळा मला सांगितलं आमच्या आईनं बहिणीनं, पण माझ्या लक्षात काहीच राहत नाही, विसरून गेलं मी. आता पुढचे तर व्हिडिओ कसे कसे शूट करणार आहे, कसे एडिट करणार आहे, कसं त्याच्यावर बोलणार आहे हे मला पण माहीत नाही. पण बघू चला, कारण तुम्हाला पण बोर झालं होतं प्रत्येक वेळेस घरातले व्हिडिओ बघून, आणि मला पण बोर झालं होतं की व्हिडिओ रोज काय शूट करू, तुम्हाला रोज तेच का व्हिडिओ तरी कुठं पाठवू, म्हणजे कुठपर्यंत पाठवू असं मला वाटत होतं. पण चला योग आला आहे तर म्हणलं चला तुमचं पण म्हणजे तुम्हाला पण काहीतरी वेगळं बघायला भेटेल आणि माझा पण एन्जॉय होईल. त्यासाठी 7:30 वाजता आले होते पुण्याला. 7:30 वाजता यायला आम्हाला. आता जेवण करायचं, जायचं आनंदीला आम्हाला. सकाळी लवकर आलो होतो, त्यामुळे आमच्या बहिणीने थोडाफार स्वयंपाक करून ठेवला होता आणि थोडाफार राहिला होता. मग आल्याच्यानंतर आमचं आंघोळ्या वगैरे फ्रेश होणं वगैरे सगळं झालं आणि नंतर मग स्वयंपाकाला लागलो, कारण तिने निम्म्या स्वयंपाक करून ठेवला होता. मग मी गेल्याच्यानंतर मग शेंगदाण्याचे लाडू वगैरे करायचे होते, कारण आम्हाला उद्याच्याला लगेचच देवाला जायचं होतं. मग सोबत लाडू वगैरे न्यायचे होते आणि त्या दिवशी नेमकं दुसऱ्या दिवशी एकादश पण होते, त्यामुळे. आणि रागिनी पण आली होती लगेचच, नेमकं त्याच दिवशी आली होती. आम्ही सकाळी 7:30ला आलो आणि रागिनी लगेचच 8:30-9 वाजता आली तिने लगेचच. सगळे एकत्र आल्यामुळे स्वयंपाकाचा लोड जास्त पडला आणि आमच्या ह्या बहिणीला जास्त स्वयंपाकाची सवय नाही, कारण तिच्या घरीच असा कुणी जात येत नाही असं. त्यामुळे मग थोडाफार मदत आमची पण तिला लागली, कारण तिला एकटीला एवढं सगळं शक्य नव्हतं. ती आधीच कोणी यायचं म्हणलं ना तिला खूप टेन्शन येतं, कसं करू काय करू असं वाटतं, कारण सवय नसते, रोज उठल्या कंपनीत जाते कामाला, त्यामुळे मग तिच्यानं होत नाही जास्त. म्हणून मग माझं पण थोडंफार तिला मदत झाली आणि रागिनीची पण. तर रागिनीने येताना तर पुढे वगैरे आणले होते खायला, आणि पिऊ तर ना कोणाकडेच जात नाही, तिला फक्त मम्मीच लागत असते, मम्मी 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 करते सारखं. आतासुद्धा येऊन तिला 8 दिवस होत आले तरीसुद्धा पिऊ कोणाकडे जात नाही. तर असं ती येताना पनीर घेऊन आली होती, तर इथं पनीरची भाजी करायला चालू होती. रागिनीच्या पद्धतीने ती भाजी करणार होती, पण तिची पोरगी काय तिला सुधरू देत नव्हती, ती सारखं रडतच होती. त्यामुळे मग मीच भाजी केली त्या दिवशी. म्हटलं असो, पण आपल्या घरच्यासारखी चव आपण किती बी जरी प्रयत्न केला तर घरच्यासारखी भाजी होत नाही. झाली होती जरा बऱ्यापैकी, पण माणसं खूप सारे होते, त्यामुळे मग थोडीशी भाजी वाढवावी लागली. भाजी वाढवली की चव तर त्याची बदलणारच. पण असो, कारण आम्हाला पण जायचं होतं एक ठिकाणी, त्यामुळे गडबड होती आमच्या पण मागं. मग गडबडीमध्ये स्वयंपाक उरकायचा होता आम्हाला 11-11:30 वाजेपर्यंत, आणि मग जेवण वगैरे करून मग आम्हाला निघायचं होतं, त्यामुळे थोडा उशीर झाला. मग केला कसं तरी फास्ट. सगळा स्वयंपाक झाला आणि चपात्या फक्त मागे ठेवल्या होत्या. तर इथं ह्या चपात्याला ना तिघीजणीचा हात लागला. पहिल्यांदा मधव्या बहिणीने थोड्याशा लाटल्या, पुन्हा रागिनीने थोड्याशा लाटल्या आणि नंतर 2-3 चपात्या मी लाटल्या. आणि आमची आई बसली होती तिथे वाट बघत, कधी स्वयंपाक होईल कधी स्वयंपाक होईल, आम्ही कधी जाचाल बाहेर फिरायला. चालू होतं आईची गडबड. आमच्या आईची कुठं बी गेलं ना इतकी गडबड असते ना, खूप गडबड असते, सगळे वैतागून जातात केवढी गडबड का करतात म्हणून. पण असं चला, आईला वाटतं की ह्यांचा उरकतच नाही, लवकर निघतच नाहीत घराच्या बाहेर, प्रत्येकाच्याच घरी असं असतं. तर इथं आमची पनीरची भाजी चालू होती, रागिनी करायला बसली, तिची पोरगीच रडायला लागली, तिला काय सजूर देणार, त्यामुळे तिने अर्धी भाजी केली आणि ती गेली तिकडं. नंतर माझा थोडासा हात लागला आणि नंतर माझ्या बहिणीचा थोडासा हात लागला. चपात्याला पण तसंच झालं, सगळे एकत्र आले ना तर असंच होतं काहीतरी, तिला वाटतं ती करेल तिला वाटतं ती करेल, त्यामुळे इथं रागिनीने निम्मं कालवून ठेवलं आणि निम्मं नंतर मी कालवलं. सगळं भाजीचं नियोजनच बिघडून गेलं.
आणायला सांग तिला. सकाळपासून आतापर्यंत आमच्या कामात दिसते का अजून जेवण राहिले आमचं करायचे. काल होतं बघा रागिनीच्या पुढे जाई तो राखू यायला लागलाय. देवा 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 आमचे कान किर झाले आल्यापासून. बरं आता पनीर मसाला नाही का ते गरम मसाला असं चालतो का? पनीर मसाला छान होती का जरा आणायला पाहिजे ना अजून. आता पुरी काय कंटाळा करतात आणायचं. तर मी म्हणलं होतं तुम्हाला की भाजी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर रागिनी ना दुधामध्ये सगळ्या मसाले जे आहेत तर ते कालवते. आपला पनीर मसाला, गरम मसाला, आल्या मसाला, नंतर आम्ही याच्या अगोदर निमा स्वयंपाक करून ठेवला होता. आधी तिकट जायचं त्यामुळे चिवडा करून घेतलाय आणि रागिनी आल्याच्यानंतर आता पनीरच्या भाजी तयारी केली आहे. तिने येताना पनीर घेऊन आला होतं तिकडून आली होती घेऊन. त्यामुळे आता पनीरची भाजी करायला चालू आहे. भाजी जास्त करायची त्यामुळे मसाला खूप जास्त झाला असं वाटायलंय. पण बघू आता तेल कमी पडल्याला तेल टाकावं लागणार. बघा किती मसाला झाला, किती राडा झाला इथं सगळा. जास्त स्वयंपाक करायचं म्हणल्यावर आलेला आहे. मी म्हणलं सिटी पुणे सिटी असल्यामुळे लाईट जात नाही की पण इथं बी लाईट जाते सारखं. हे आणायला लाव बाई मसाला. दुधामध्ये मसाला कालविला इथं. आता यात पनीर मसाला टाकायचा, ह्यात गरम मसाला आणि धने पावडर आणि अजून कोणतं हां घरकुल मसाला पोळी. 3 मसाला पोळ्या टाकल्या दुधामध्ये. आता फक्त यात पनीर मसाला राहिले आणायला गेली आता आल्याच्या नंतर. आता फायनल स्वयंपाक झाला आल्यापासून कंटिन्यू कामातच वेळ गेला जास्त. आता जायचे आम्हाला बाहेर जात तर घेणारच आहे मी जेवण वगैरे करताना. चला आता मी भाजी करून घेते अगोदर. तर इथे बघा माझी जी गिरवी आहे तर ती छान अशी शिजली आहे. त्याला तेल वगैरे सुटले कारण जास्तीची भाजी करायची होती आणि माणसं पण खूप असल्यामुळे ना गिरवी जास्तच लागते. कारण पनीरची भाजी आहे तर ती घट्टच करावी लागते. पातळ केल्याच्यानंतर त्याची सगळी चवच म्हणजे बिघडते. तर आता माझा म्हणजे पनीरची भाजी वगैरे झाली माझी. थोडंसं पाणी वाढवलंच होतं कारण जेवणारे खूप सारे होते मग भाजी पुरायची नाही असं वाटलं त्यामुळे. तर आम्ही आता सगळेजण जेवण करतो आहे आणि आता इथेच माझा व्हिडिओचा एंड करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज 8 दिवस कमीत कमी 5-6 दिवस झाले व्हिडिओ आला नाही कारण मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ एडिट करायला. शूट करून फक्त ठेवले पण एडिट करायला टाईम भेटला नाही म्हणून व्हिडिओ टाकायला उशीर झाला. तर चला मग आता व्हिडिओचा एंड करते. बाय. श्री स्वामी समर्थ. व्यस्त सगळ्या जेवण्यामध्ये आता